हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी होणार होते रेडी. आमच्या गल्लीमध्ये होतं हळदी कुंकू समारंभ, त्यासाठी मी तयार होत होते आणि झाली आहे मी रेडी. आणि आज मी ठरवलं होतं की खूप छान नटायचं आणि खूप सुंदर नटायचं. त्यामुळे मी आज माझ्या मनासारखी तयारी केली होती आणि मी खरंच खूप सुंदर मी अशी तयारी केली होती. त्याच्यानंतर आमचे ते कार्यक्रम होता संगीत खुर्चीचा, जो लहान मुलांसाठी सुद्धा होता, महिलांसाठी सुद्धा होता आणि पुरुष मंडळींसाठी सुद्धा होता. पण आणि या गेममध्ये असं काही नव्हतं, लहान मुलं मोठी मुलं बायका असं काही नाही. ज्यांना मना आहे त्यांनी सर्वांनी समभाग घ्यावे आणि खेळावं. आणि इतकं सुंदर असा आम्ही कार्यक्रम रचला. आणि विनर तर काय मी झाली नाही, पण माझ्या जाऊबाई झाल्या माझ्या विनर. त्याच्यानंतर पुरुष मंडळींचा सुद्धा कार्यक्रम झाला. याच्यामध्ये कोणी विनर होतं, कोणी चिटर होतं, पण यांचं चालत असतं. आणि सणवार तर जसे आपण साजरे करतो त्यामुळे असे कार्यक्रम तर करायला हवेच ना आपल्याला. त्याशिवाय कसं एक दिवसाची म्हणजे वर्षातून आपले इतके दिवस कामात जातात, असे एक दिवस आपला आनंदामध्ये खेळण्यामध्ये, त्यामध्ये वय बघायचं नाही, थकान बघायची नाही. आणि खूप सुंदर असा आमचा कार्यक्रम झाला. आणि फायनली जिंकलेल्याला सुद्धा ट्रॉफी होती आणि हरलेला सुद्धा चॉकलेट देऊन गोड बोलून साईडला केलं जात होतं. आणि याचा प्रकारे यांचा खेळ झाला. त्यानंतर इथे लहान मुलांना मिळाली होती ट्रॉफी खेळण्यामध्ये, संगीत खुर्ची खेळण्यामध्ये. आणि मोठ्यांना सुद्धा मिळाली होती. त्यासाठी आमच्या आल्या होत्या नगरसेविकाताई, त्यांच्या हस्ते सर्वांना ट्रॉफी मिळाली. आणि खूप छान असा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पुष्पगुच्छ घेऊन सर्वांनी आपापले फोटो काढले, कपल्स लोकांनी सुद्धा आणि हे भावंडांनी सुद्धा आपापले छान छान असे फोटो काढून घेतले. त्यानुसार आपल्या आठवणीसुद्धा कैद होता तो याच्यामध्ये. जेव्हा पण आठवण आली की आपण बघू शकतो आपला कार्यक्रम कसा गेला. आणि खूप छान असा कार्यक्रम झाला. अशा प्रकारे महागणपतीसुद्धा विसर्जन होतं. त्यामुळे सर्वांनी आम्ही गणपती बाप्पाची आरती करून घेतली आणि बाप्पाचं सुद्धा विसर्जन करून घेतलं. असा होता आमचा दिवस. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.